चांगलं झालं होतं, शफल झाले होते, त्यानंतर इनसाइड आउटचा देखील स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनफिल्डला भेटून बॉल चाललाय सीमा पार, बॅक टू बॅक चौकार येतोय. फलंदाज अभयच्या बॅट कंपल्सरी नाहीये असं स्पर्धेचा नियम आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 चौकार आलेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट होऊन खेळलेत. बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन मध्ये, तोपर्यंत झाली सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून रंगत असताना पाहतोय. 9 धावा धावफलकावरती. खुलवट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. येस नो वेट कॉलिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. दिनेशजी जाधव सरांच्या माध्यमातून अप्रतिम स्कोररची भूमिका आपल्याला पाहायला मिळतीये. करावं तितकं कौतुक कमी आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड डिलिव्हर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफला क्लिअर करत फलंदाजच्या माध्यमातून येतोय हा खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून रंगत असताना सध्याच्या स्थितीला आपण पाहतो. एका बाजूला भूमी इलेव्हन मांडा, दुसऱ्या बाजूला बितुरकर पाडा. रिव्हर्स अटेम्प्ट, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. आउटस्टँडिंग फिल्डिंग झालीये. एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचं वाजविकी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे बिनबाद 15. 15 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजविकी समाप्त होतोय. 15 धावा धावफलकावरती पाहू शकतो आपण. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. विनंती असेल टीम आयडल घ्यायचं नाहीये दोन्ही संघांना. चला टीम आयडल घेऊ नका. गोलंदाजची कमान सांभाळत असताना आपण पाहू शकतो चंदू येत आहेत आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील. हा दुसरा षटक घेऊन तयार आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. शॉट मध्ये थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल. चंदू आलेत गोलंदाजची कमान सांभाळत असताना. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो मिड ऑन देखील असतील. शॉट मध्ये पॉइंट असतील. आउट साइड सर्कल. डीप मध्ये आपल्याला 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये स्क्वेअर लेग असेल, डीप मध्ये काऊ कॉर्नर असेल, वाडिश लॉंग ऑन देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला त्वरित मॅच सुरू करायची. खूप जास्त अवधी घेतला जातोय. पॉरियल 11 बितुरकर पाडा टीम आपण खूप जास्त अवधी घेत आहात, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं.
डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर देखील आहेत, लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार चंदू. बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर मात्र एसटी रक्षकाने केली नाहीये कुठली चूक. फलंदाज बाद होतोय. कट अँड कॉट बाय दी कीपर. फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. भूमी 11 मांडा या संघाला 15 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू आपण पाहू शकतो. सातत्याने चिंटू या नावाने सुपरिचित आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर अशोक केडे आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील. डिंडा या नावाने ते देखील सुपरिचित आहेत. चंदूच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूचा जर विचार केला त्या चेंडूवरती विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं. त्यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू होता, पडला त्यानंतर गिरकी घेतली, आतमध्ये चेंडू आला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी मेहुलच्या माध्यमातून आपण पाहिली होती. शफल झाले होते आणि त्यानंतर षटकार आले होते. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत, करणार नाहीत कुठली चुकी. फलंदाज बाद होतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू बॅक टू दी डग आउट. एक जेन्युइन ऑलराउंडर आहे. मिस्टॅम स्ट्रोक आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. हेमर वरती ऑब्जेक्शन घेण्यात येतोय. हेमर जर या विधानसभा क्षेत्राच्या बाहेरचा असेल तर मात्र संघाला बाद करण्यात येईल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आयडी जो मात्र चेक केला जाईल या गोष्टीची देखील नोंद करून घ्या. फहीम आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती आहे. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगत असताना पाहतोय. 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता आणि ते षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतो. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. फक्त आणि फक्त 17 या आकड्यावरती पाहू शकतो. सलामीला आलेला फलंदाज अजूनही अशोक आपल्याला स्ट्रायकर एंड वरती आता पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो फहीम नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. 2 षटकांची समाप्ती होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 या आकड्यावरती विनंती असेल पॉरियल 11 पितुरकर पाडा टीम आपण टीम मॉडेल घ्यायचं नाहीये.
2 षटकांची समाप्ती होते. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर त्या षटकामध्ये आल्या धावा टोटल 15. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चंदूच्या माध्यमातून आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. सिंग आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आले. शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकर एंडवरती अशोक. खुलवट टप्प्याचा चेंडू होता, स्लॉक करायचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती होती. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. 17 धावा धावफलकावरती. कमीत कमी 30 धावा बनवाव्या लागतील. त्याच वेळेला फायटिंग टोटल होऊ शकतो. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चंदू येत आहेत, उचलतील तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसरा धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये फहीमला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद होतोय. तिसरा झटका लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण भूमी 11 मांडा या संघाला. नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावरती. बॅकफुटला भूमी 11 मांडा संघ, परंतु त्यांच्याकडे कॅलिबर आहे. एखाद मोठा फटका आला तर मात्र मॅच चेंज होऊ शकते. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय 4 येतोय फलंदाज अशोक केडेच्या बॅट मधून. मयूर सरांना विनंती आहे आपण जायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण जर पाहायला गेलं ना तर आम्ही नेहमी पाहत असतो ज्या ज्या वेळेला प्रेशर मध्ये गोलंदाजाला टाकायचं असतं त्या त्या वेळेला शैलीवरती आक्षेप घेण्यात येतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय मुथय्या मुरलीधरन असेल, सुनील नारायण असतील, हरभजन सिंग असेल, यांच्यावरती देखील आक्षेप घेण्यात आलं होतं. आक्षेप घेणं हे कुठेतरी प्रेशर मध्ये टाकायचं काम करत असतो आणि त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करणारी टीम नेहमी हे करत असते. इथे फलंदाज थोड्या प्रमाणामध्ये बीट झाले होते. बॉल चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 असताना पाहायला मिळतीये. फुलटॉस चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार एका टप्प्यावरती आलाय. चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार येत असताना अशोक केडेच्या बॅट मधून आपण पाहतोय अप्रतिम अशी स्कोरची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. दिनेश जाधव सरांच्या माध्यमातून स्कोर कार्डला त्यांच्या माध्यमातून सजवलं जातंय. अनेक कलरचे पेन आपण पाहू शकतो. चौकारांसाठी अलग कलरचा पेन, त्यानंतर पाहायला गेलं तर धावेंसाठी विकेटसाठी देखील अलग कलरचा पेन
आपण पाहतो. खूप हार्ड वर्क करतायत ते देखील, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत, करणार नाही कुठली चुकी. अशा रीतीने 3 षटकांचा वाजविकेस समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या वाजविकेस समाप्त झाल्यावरती धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 31 धाब्यांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पोरियल 11 पितुरकर पाडा या संघासमोर 18 चेंडू 31 धाब्यांची गरज आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल हेमर्क आपण आपला आयडी आणायचं. यानंतर होणारी मॅच एका बाजूला गौरीशंकर गौरीपाडा, दुसऱ्या बाजूला कुशल सो पापाडे असे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला गौरीपाडा, दुसऱ्या बाजूला सापाड असे 2 संघ असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. टॉस होणार आहे. एका बाजूला गौरीशंकर गौरीपाडा, दुसऱ्या बाजूला कुशल स्पोर्ट्स सापाड असे 2 संघ पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. सापाड टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल. येस, गौरीपाडा टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत. विनंती असेल सन्माननीय मयूरदादा जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला गौरीशंकर गौरीपाडा, दुसऱ्या बाजूला कुशल स्पोर्ट्स सापाड. टॉस जिंकलेला आपण पाहतोय गौरीशंकर गौरीपाडा टीमने. दादा विदिन दादा पहिली ओव्हर संपायाआधी डिसिजन सांगायचं. अठरा चेंडू आणि 31 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला भूमिलन मांडा, दुसऱ्या बाजूला पोरियल 11 बेतुरकर पाडा. बेतुरकर पाडा टीम आपल्या 12th मॅननी त्वरित उपस्थित राहायचंय. शेवटचा पुकार असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. दादा थोडंसं सहकार्य करा. आता तुमच्या बॅट्समनांचे आम्हाला नाव माहित नाहीत. आम्ही जर लिहिलं आत्माराम तुकाराम सकाराम तर तुम्ही ओरडाल. अल्टो आणि साई आपण पाहू शकतो.
चिंटू आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतो. भन्नाट वेग पाहतोय. क्विक वन पडल्यावरती अगदी उसळी घेतली होती चेंडूने. त्यासोबतच वेगावरती स्वार असलेला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती होती. 17 चेंडू 31 धाब्यांची गरज. गौरीशंकर गौरीपाडा टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग चूज केली आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अनस असतील डीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. डीप मध्ये आपण पाहतो एका बाजूला नौशाद दुसऱ्या बाजूला अनस असं डीप मध्ये पेट्रोलिंग करणारे फिल्डर पाहतोय. चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या चेंडू डॉट आला त्यानंतर एक धाब आली आहे. अजूनही 30 धाब्यांची गरज. 16 चेंडू शिल्लक. चांगला बॅटल दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ तुल्यबळ दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. अशोक असतील त्यासोबत चिंटू असतील जगन्नाना असतील फहीम असेल. हे गोलंदाज सातत्याने या टीमसाठी गोलंदाजी करत असताना आपण पाहत असतो. अजून एक डॉट बॉल येतो. सातत्याने पाहायला गेलं तर मागच्या सीझन पर्यंत जगन्नाना पाटील पहिली ओव्हर टाकत होते. त्यानंतर दुसरी ओव्हर आपण पाहायचो अशोक टाकायचे. तिसरी ओव्हर फहीम टाकायचे. चौथी ओव्हर आपल्याला पाहायला मिळायचे चिंटू टाकायचे. परंतु या सीझन मध्ये आपण पाहतो चिंटू पहिली ओव्हर टाकतो आणि नाना जे मात्र चौथी ओव्हर टाकतात. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक. बॉल चाललाय मिड विकेटला. नौशाद आहेत. चेंडूला उचलतील फेकतील. कलेक्शन मध्ये खराबी आपण पाहतो. जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचलीये 3 आकड्यावरती. रन बॉल इक्वेशन आतापर्यंत कंप्लीट होत असताना पाहतो. 28 धाव्यांची गरज. 15 चेंडू शिल्लक. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 30 सर्कलच्या आत 7 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. अतिक यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ. विकेटचं होतोय पतन. झटका क्रमांक पहिला लागतोय. पॉरियल 11 बेतुरकर पाडा या संघाला 3 आकड्यावरती. शिल्लक. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. क्विक वन. चेंडू पडल्यावरती वेग जास्त घेत असताना पाहायला आपण. डॉट बॉलची समाप्ती होती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल एकाकडे चमो बदलामध्ये 3. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजून 28 धाव्यांची गरज. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये होणार यात ती मात्र शंका नाहीये. विनंती आहे भूमिलन मांडा टीम आपण टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. टीम मीटिंग घेऊ नका. त्वरित मॅच सुरू करायची आहे. गोलंदाजची कमान सांभाळत असताना आपण पाहतोय फहीम इद्रिसी आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन तयार आहेत. 12 चेंडू 28 धाब्यांची गरज. 14ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. पॉवर प्ले जो मात्र कंप्लीट झाला आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू याच्या माध्यमातून 30 सर्कल बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये स्क्वेअर लेग असेल. त्यासोबत डीप मध्ये आपण पाहतोय काऊ कॉर्नर असेल. लॉंग ऑन असेल. लॉंग ऑफ देखील असेल आणि त्यासोबतच एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर
12 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये होते. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आपण पाहतो. एका बाजूला भूमी 11 मांडा, दुसऱ्या बाजूला पोरियल 11 बितुरकर पाडा. 12 चेंडू 28 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती अल्टो. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. लॉंग द वे चेंडू स्टिअर झालाय. एक धाव झाली कंप्लीट. नौशाद पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे त्याच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव एक्झिक्यूट करण्यात येते सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 4 या आकड्यावरती. 11 चेंडूंमध्ये अजूनही 27 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती सेफ पाहतो ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत एक चेंडू फेस झालाय, तो देखील डॉट गेला. दुसऱ्या बाजूला अल्टो ज्याच्या माध्यमातून 3 चेंडू फेस झाले, 2 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता. विनाशकालीन विपरीत बुद्धी असं आपण सातत्याने म्हणत असतो, तेच पाहायला मिळतोय. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होतोय आणि तो अयशस्वी ठरतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला स्थिर असेल, स्थगित असेल 4 या आकड्यावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फिल्डर येत आहेत जयेश राजे. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पुन्हा एकदा हळवारपणे टीमची टोटल जाऊन पोहोचती 5 या आकड्यावरती. चांगली अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फाईन लेग मध्ये होते जयेश राजे उर्फ काबा, ज्याच्या माध्यमातून सातत्याने अंडरआर्म असो किंबहुना ओव्हरआर्म असो व्यावसायिक गटामध्ये खेळायचं दांडगा अनुभव असं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेच केला आणि त्यानंतर पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल, ऑल्सो सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. येतोय षटकार फलंदाजच्या बॅट मधून. धाब्यांची गरज. आठ चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. फॅन फॉलोईंग खूप जास्त प्रमाणामध्ये आपण पाहतोय भूमी 11 मांडा संघाची. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी लागत असते. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते नौशादच्या माध्यमातून. फेकी देखील चांगली झाली. एक धाव कंप्लीट. आणि आता समीकरण आपण पाहू शकतो. 7 चेंडू 19 धाब्यांची गरज. सोपा आणि माफक असं आव्हान होतं ज्यावेळेस मॅच सुरू झाली होती त्यावेळेला, परंतु त्यानंतर कमबॅक होत असताना आपण पाहिलं भूमी 11 मांडा या संघाच्या माध्यमातून. मेहुल विश्वकर्मा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 धाब्यांचं षटक त्यांनी हाताळलं. पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये. नौशाद येतात चेंडूवरती. तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागते. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 या आकड्यावरती. 6 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज असं समीकरण आपण पाहतोय. विनंती असेल टीम हर्डल घ्यायचं नाहीये. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 3, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 आणि आता समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 18 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजची कमान सांभाळतोय आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातला तिसरा डिफेंडिंग षटक घेऊन आलाय अशोक डिंडा या नावाने सुपरिचित आहे. 6 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सेफ असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऑल्टो. अशोक आपल्याला गोलंदाजची कमान सांभाळतोय. 6 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज. थोडस अवघड असं समीकरण. फुल करायचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू पडला आणि त्यानंतर थोडीशी गिरकी देखील घेतली. त्यासोबतच सबमरीन राहिला. सर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय.
5 चेंडू आणि 18 धावांची गरज अजूनही पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल. जयेश राजे येत आहेत, त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन, दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये पॉरियल 11 बेतुरकर पाडा या संघाला. हिमर्क जे मात्र आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज. थोडंसं अवघड असं समीकरण पाहू शकतो आपण. बेतुरकर पाडा संघाच्या बाजूने लागत असताना सध्याच्या स्थितीला 4 चेंडूंमध्ये 18 धाब्यांची गरज. इथून प्रत्येक चेंडूला इंटू दी क्राउड झाडावं लागेल. प्रत्येक चेंडूला आउट ऑफ दी पार्क मारावं लागणारे, मोठी मोठी फटकेबाजी येणारे 4 चेंडूंमध्ये करावी लागेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेग कट केलेला हा चेंडू पाहतोय. पडल्यावरती थोडासा बाहेर निघाला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर मात्र काही होऊ शकतो. इथे आपण पाहतोय अजून एक डॉट बॉलची समाप्ती होते. आउटस्टँडिंग गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो अशोकच्या माध्यमातून. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जातीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. स्पर्धेचा नियम आहे, दोन्ही फलंदाजांना पॉपिंग क्रीज सोडावी लागेल, त्याच वेळेला विकेट पडू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे बॅटची कडा लागतीये. कट अँड कॉट बाय द कीपर. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये बेतुरकर पाडा या संघाला. रिक्त शिल्लक आहे मॅच मध्ये.